नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेशी तुमचं मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वागत करते। मी आज आले गिरगावच्या शोभायात्रामध्ये आणि तिथे खास व्यक्ती सगळे म्हणजे स्टार प्रवाहाचे सगळे कलाकार इकडे आले। त्यांच्याकडे बोलूया, कसे आहात तुम्ही सगळे? कसे आहात तुम्ही सगळे? म्हणजे तू कशी आहेस? मस्त। गिरगावच्या शोभायात्रामध्ये तुम्ही सगळे आले, तुमचे फॅन्स तुम्हाला भेटतात आणि त्यांचं असं झालं की नाही आम्हाला ह्यांच्यासोबत फोटो काढायचेच आहेत। नॉनस्टॉप फोटो सुरू आहे आणि सगळे फॅन्स भेटतात, तर तुम्हाला कसं वाटतंय? एक कमाल फिलिंग आहे, कारण एकतर जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी आहे, त्यामुळे हे सगळे महाराष्ट्राचे नंबर 1 प्रेक्षक आहेत आणि ते आपलं प्रेम करतात। आणि आम्ही इथे येतोय म्हटल्यानंतर फक्त आमच्या पोटी नाही तर या सणाच्या प्रेमापोटी आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीपोटी ते खरं इथे आलेले आहेत। आणि आम्ही इथे आलेलो आहोत हा आणखी त्याला एक छान एक त्यांना संधी पण मिळालेली आहे। पण आम्हाला खूप बरं वाटते की आम्हाला यांचा एक भाग होता आलं, गिरगाव देता आलं, फार मजा आली। मला खरं सांगू, आवाज येतोय, तुम्ही सगळे बोलताय, मला भारी वाटतंय। मस्त। शोभायात्रामध्ये आले, तुझे फॅन्स तुला भेटताय, तर तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। पहिलीच वेळ आहे माझी या गिरगाव शोभायात्रेत यायची आणि सगळ्यांचा उत्साह बघून खरंच आमचा उत्साहही दुप्पट झालाय। इतका जुना इतिहास आहे या सणाला आणि अजूनही त्या सगळ्या परंपरा इथे जपल्या जात आहेत, ह्याचं खरंच खूप कौतुक आहे। आणि ह्या वर्षी नाही, मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी मी इथे येईन आता, इतकं छान वाटतंय। तू आज खूप सुंदर दिसते, तुझं पेहरावा केलंय, त्यातलं तुला जास्त काय आवडलं? तू आज सुंदर दिसतेस, पण तुझ्या लुक मधलं तुला जास्त काय आवडलंय? मला माझ्या लुक मधलं माझी साडी आवडली आहे, साडीचा रंग खूप छान वाटतोय तो। थँक्यू सो मच। ताई, तू तर एकदम स्टनिंग दिसतेस आज। तू नेहमीच एकदम फिट अँड फाईन असतेस आणि शोभायात्रामध्ये आलीस आणि तुझे फॅन्स तुला भेटतायत आणि ते आल्यापासून मी जेव्हा तुम्ही रॅलीमध्ये होता ते तुम्हाला सगळे हाय असं वगैरे सुरू होतं, आम्हाला धक्के मारून तुमच्याशी भेटायला येत होते, तर तुला सगळं एवढा माहोल कसा वाटतोय? डेफिनेटली खूप आनंद होतो। मालिका बघत असताना लोक जे आपल्याला टेलिव्हिजन वरनं बघून जे प्रेम देतात ते असं प्रत्यक्षात अनुभव डेफिनेटली चांगलं वाटतं। आणि जसं आता शिवानी पण म्हणाली की ज्या परंपरा आपल्या जपलेल्या आहेत, अभिमान आहे, कौतुक आहे, त्याचा पाठ आपण एक होतो, याचा आनंद आहे। थँक्यू। तुम्हाला सगळ्यांना पुन्हा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। खूप सुंदर दिसताय तुम्ही सगळे आहात आणि असाच आपण भेटत राहू आणि असे पारंपरिक सण साजरे करत राहू। तुम्हाला जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचं? सगळ्यांना पाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा।